फाइनल के किताब के दावेदार उसके लिए होता हुआ ये क्रिकेट का महासमर, क्रिकेट का महायुद्ध। परंतु काय आहे, अंतिम सामना जो आहे ना, सेमीफायनल आणि फायनल, मॅन ऑफ द मॅचला शाबीरभाई कुरेशी, रायगडचा वसीम अक्रम ज्याला संबोधलं जातो, त्यांच्याकडून टॉवर कूलर आहेत 2। जरूर मैच फास्ट शुरू किया जाए। हम देख रहे हैं मीनार जी पाटिल सर, इनके माध्यम से छक्कों के हैट्रिक लगाने वाले खिलाड़ी के लिए 5000 रुपए का कैश प्राइज है। यहाँ पर जरूर मैच ऑन होने जा रहा है। ग्रैंड फिनाले कौन बनेगा फाइनल का किताब प्राप्त करने के लिए? स्वर्गीय श्री जनार्दन पोशाले स्मृति चषक 2025 क्रिकेट का महासमर, गेंदबाजी के लिए आते हुए जयेश खेरकर स्ट्राइक पर बैटर। मैच चालू करा पंच। दूर का मैच है, फाइनल का मैच है। और जो बैनर्स है सम्माननीय जानू वाले, इनके जो बैनर है उनको अगर डायरेक्ट गेंद लगती है तो उस छक्के के लिए 5000 रुपए का कैश प्राइज नीना जनार्दन हले, इनके माध्यम से स्ट्राइक पर बैटर। तालियां बजाए भावेश पवार। भोसले वॉरियर्स टीम की जानिब से यहां पर बल्लेबाजी करते हुए बैटर भावेश पवार पहली गेंद डॉट कराते हुए शानदार मैच। इस फाइनल मैच देख रहे हैं हम हैप्पी स्पोर्ट्स महाड़ विपक्ष टीम भोसले वॉरियर्स तलेखार, ये दोनों टीम के दरमियान इस बार मिस टाइमिंग और खेळाडू कक्ष आहे त्याच्या पाठीमागे आता एंट्री करतायत। तिकडे प्रेक्षक बसले, त्यांनी पाठी बसा, सहकार्य करा जरा प्लीज, प्लीज सहकार्य करा। उठा सर्वांनी, उठा तिकडनं। निकेश, आपण सर्वांनी तिकडनं उठायचं आहे। एवढा चांगला दिवस गेलाय, शेवटच्या मॅच साठी कृपया आम्हाला सहकार्य करा प्लीज। मी रिक्वेस्ट करतोय तुमच्या सर्वांसाठी प्लीज। चैतन्य पाटील सर्वांनी बाजूला व्हा प्लीज, मॅच चालू करा। न्यू बैटर चैतन्य पाटिल, स्ट्राइक एंड पर नॉन स्ट्राइक पे सूरज पाटिल। जयेश खेरकर गेंदबाजी करते हुए फिर से एक बार शानदार मैच। ओहो, फिर से एक बार देखिए हवा में खेलने की कोशिश, फिर से एक बार यहां पर बैटर बैक टू बैक ठोके दो पार, 2 विकेट प्राप्त करते हुए बल्लेबाज आउट होते हुए। मैच फिर से एक बार ऑन होती हुई जयेश खेरकर अपने स्टोर की अगली गेंद, इस बार गेंद हवा में
फिर से एक बार ऑन हैट्रिक गेंदबाज और शानदार विकेट की हैट्रिक लगाते हुए तू चल मैं आया वो बुलाती है पर जाने का नहीं। संघ जो फाइनल का खिताब जीतेगा उसके लिए संघ मालक के लिए बाइक दी जाएगी। तालियां बजाए अगले साल के आने वाले टूर्नामेंट के लिए। इसी नाम से इस टूर्नामेंट का आयोजन किया जाएगा। विजय घाणेकर न्यू बैटर मैदान पर बड़े मंच पर सरपंच अपनी डूबती नैया को किनारे पर लाना है तो बैटर विजय घाणेकर, विजय पांडुरंग घाणेकर, इस बैटर के ऊपर पूरी जिम्मेदारी। पहला चौवा लगाने वाले खिलाड़ी के लिए 200 रुपए का कैश प्राइज सुबोध जी रानवड़े इनके माध्यम से। ओहो फिर से एक बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, कमाल की गेंदबाजी आज जयेश खेलकर ने काफी प्रभावित किया है। गेंदबाजी महाड़ का सौदागर, रफ्तार का सौदागर, बड़े स्ट्रोक लगाने से रोका है और विकेट के ऊपर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज जयेश खेरकर फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार। और इस बार देखिए मिड विकेट बाउंड्री लाइन के पार गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा। विजय पांडुरंग घाणेकर शानदार बल्लेबाजी, आखिरी ओवर लेकर फाइनल की ओर लेकर गेंदबाज ओमकार महाडिक, साइड पर बल्लेबाज फिर से एक बार सूरज पाटिल। सूरज पाटिल के ऊपर पूरी जिम्मेदारी। फाइनल के मैच में किस तरह की बल्लेबाजी करेंगे क्योंकि खचाखच भरा हुआ यह स्टेडियम, क्या रनों का योगदान दिया जाएगा। हो फिर से एक बार देखिए अच्छी गेंद डाली थी वहां पर, फील्डर तैनात थे, 1 रन लेने का मौका, तब तक 2 रन प्राप्त किए। 2 रनों के साथ नीलम भाभी के हीरो मन्नू भाई जव्वार, इनका जर्सी नंबर 8 स्कोर कार्ड पर आता हुआ। 8 रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार यहां पर बल्लेबाजी करते हुए टीम भोसले वॉरियर्स पुरस्कृत लेखा। ओहो फिर से एक बार देखिए अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रही विकास सर, डॉट गेंद की मोहर लगती हुई। फाइनल का मैच है और इस फाइनल के मैच में जरूर शानदार गेंदबाजी करते हुए गेंदबाज ओमकार महाडिक। इस बार स्क्वायर कट करना चाहते थे, गेंद को ढकेल दिया है, फील्डर है वहां पर, थोड़े से फंबल, कोमड़ी पलाली तंगड़ी धरोना लंगड़ी घालाया लागली, तब तक 2 रन लेने का मौका। इस 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है अंजलि भाभी के हीरो, क्रिकेट के गॉड, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हुए। जबकि ये पर फाइनल का मैच 1,11,111 चमचमाती ट्रॉफी। और इस बार देखिए फिर से एक बार विकेट का पतन, बल्ले मुझे 9 गेंदों में 9 छक्के लगाए थे वही बैटर आज इस मैदान पर, नाम है तेजस काटकर।
ओहो, और इस बार देखिए ऐसे ही भाईजान किसी खिलाड़ी का नाम नहीं लेते, इस बार आए क्या और गेंद टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 16 रन। इस बार आखिरी गेंद, ओहो फुल टॉस किस्म की गेंद ऑन साइड में खेल दिया है, फील्डर है वहां पर, एक रन लिया, दूसरी रन लेने का मौका, भाग मिल्खा भाग, पर तब तक एक रन लेने का, यस एक रन लेने का मौका, बल्लेबाज होते हुए आउट। करायचं आहे लवकरात लवकर, आपल्याकडे वेळ एकदम कमी आहे. चला बॅटर्स, तुम्हालाच काळोख पडेल, पटकन या मैदानामध्ये. 18 धावांचं लक्ष आहे आणि घेऊन चालतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. अतिशय खचाखच भरलेलं हे मैदान. भोसले वॉरियर्स तळेखार विरुद्ध हॅपी स्पोर्ट्स महाड या दोन संघांमध्ये सामना रंगलेला आहे. यस, 18 धावांचा आहे, कंपल्सरी चेसिंग लक्षात ठेवायचं आहे. हॅपी स्पोर्ट्स महाड कंपल्सरी चेसिंग आहे. जोएल उंदीर यांचा हा संघ आपण बघतो मैदानामध्ये. अतिशय जबरदस्त मार्गक्रमण करत त्याने अंतिम फेरीपर्यंत प्रवेश केलेला आहे आणि अंतिम फेरीत बलाढ्य अशा विकी मानाजे यांचा हा संघ आणि आपण भोसले वॉरियर्स तळेखारचा संघ आपण बघतोय. नीरज भोसले यांनी हा संघ या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा अंतिम फेरीपर्यंत प्रवेश केलेला आहे. भोसले वॉरियर्स या संघाचा पहिला षटक घेऊन आलेला आहे तो भावेश पवार, भिवंडी तालुका जिल्हा ठाणे येथील हा एक जबरदस्त असा खेळाडू. गोडसई तालुका गाव गोडसई, हे बहुत बढ़िया गेंदबाज है. अतिशय चांगला जबरदस्त असा हा खेळाडू. ISPL ज्याने गाजवलं तोच भावेश पवार, गत वर्षीचा ISPL विजेत्या संघाचा कर्णधार. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने, खरोखर कौतुक करावं गेली या फलंदाजाचं. पहिल्या मॅच मध्ये जो सेमीफायनलचा मॅच झाला होता त्यामध्ये तडाखे बंद फलंदाजी केली होती. रोहित देसाई आणि त्याचा साथीदार ओमकार महाडिक यावेळेला मैदानात आलेले आहेत. सूरज करकरे याने मगाच्या मॅच मध्ये चांगली दमक्या फलंदाजी केली होती. सूरज आणि ओमकार माडिक ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने पहिल्या मॅच पासून अंतिम मॅच पर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. पुढचा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, अंपायर सेज इट्स अ वाईट बॉलचा इशारा पंच पुरुषोत्तम भगत यांच्याकडून येतोय. धावसंख्या धावपळकावर जातोय 2 धावा. 18 धावांचं लक्ष आहे. अतिशय चांगला दैदिप्यमान या ठिकाणी सोहळा आपण आज गेले 3 दिवस पार पाडतोय. श्री गणेश थेरोंडा डोऱ्याची वाडी आयोजित स्वर्गीय श्री जनार्दन जानू पोषा हाले स्मृती चषक 2025 चा हा थरार शेवटच्या अंतिम टप्प्यात आलेला आहे. पुढचा चेंडू, क्या बात है, बहुत बढ़िया गेंद, आउट ऑफ द ऑफ स्टंप. कव्हरच्या एरियामध्ये मारण्याचा प्रयत्न होता. डीप एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर, क्षेत्ररक्षक तैनात नाही आहेत. फलंदाज बरोबर बघितलेला आहे आणि त्याच दिशेने मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज चकतोय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. धावसंख्या आहे ती 2. भावेश पवार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर, राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, यस कंप्लीट होते दुसरी धाव सुद्धा. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या
4 धावा धावफलकावर लागतायत. सामना प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलत राहील. प्रत्येक चेंडू गणिका आपण बघणार आहोत. हृदयाचे ठोके प्रेक्षकांचे वाढणार. सामना कोण जिंकणार? भोसले वॉरियर्स तळेकरचा संघ की हॅपी स्पोर्ट्स महाडचा संघ? या वेळेला मात्र ओमकार माडिकच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक बघायला येतोय. चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमा रेषा पार प्रेक्षकांमध्ये पडलेला हा षटकार. वेळेला चेंडूची दिशा बघा, टप्पा बघा. टप्पा थोडासा मागे पडला. फलंदाजाची बॅट अगोदरच निघून गेली होती. टप्पा पडल्यानंतर चेंडू इनस्विंग झाला. फलंदाजाच्या ग्लोव्ज वर लागला. 1 धाव मात्र मिळालेली आहे. धावा कशा पण होऊ दे, परंतु धावा येणं महत्वाचं आहे. शेवटचं षटक आपण बघणार आहोत. किती धावा ठेवल्या जातील? 11 धावा अद्यापर्यंत लागल्यात. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सामना कुठे झुकलाय बघा, परंतु धीरे धीरे सूर्य अस्ताला गेल्यावर एक वेळेला जोरात स्ट्रोक्स. चेंडू खूप काळ हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कोणतीही चूक करत नाहीये आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. दर्शन दाखवतो बेस्ट ॲथलेटिझमचं. सिंगल पेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत याची त्याने दक्षता सुद्धा घेतलेली आहे. इम्रान भाईजान बुखारी यांच्यासाठी सुद्धा बाबल्या यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. धन्यवाद बाबल्याजी. बाबल्याला सुद्धा आपल्याकडून बक्षीस द्यायला पाहिजे आता काहीतरी. कंपल्सरी चेस आहे हा नियम, फक्त लक्षात ठेवा. कारण चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि धावा हव्यात त्या 6. 12 धावा धावफलकावर आहेत. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. सामना महत्वाचा आहे. पुन्हा एकदा लांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 काळपेक्षा जास्त धावा मिळत नाही आहेत. 1 चेंडूने धाव घेत घेत आपण बघतोय गुणफलक धावफलक हलतोय. धावसंख्या 13 धावा. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सामना बघा कशा पद्धतीने रंगलेला आहे. अंतिम सामन्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे सर्व प्रेक्षकांकडून, कारण सामना खरोखर अतिशय जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी रंगलेला आहे. स्क्वेअर लेगचे प्रेक्षक टाळ्या वाजवत नाहीयेत. सामना आवडलेला दिसत नाही त्यांना. क्या बात है, नजाकत. सामना संपवणारा हा विजयी षटकार. फॅन्टास्टिक शॉट. षटकार डीजे.